आर्ची झाल्यानंतरचे आता शूटिंगचे दिवस त्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया, कारण आसपासच्याच एरियामध्ये शूटिंग असल्यामुळे तुम्हाला तेवढं टेन्शन नव्हतं की लांब आहे मुलगी किंवा लक्ष ठेवायचं आहे, तरी सुद्धा काळजी असेल. पण मग एकूण ती सगळी प्रोसेस आम्हाला सांगा ना, की शूटिंगचा पहिला दिवस विशेष म्हणजे. शूटिंगच्या अगोदर आता ती शेवटी लहानच होती. ते शूटिंग साधारण 8वीला असताना तिचं चालू झालं. लहान होते त्या सर्व टीममध्ये ती मिक्सअप झाली पाहिजे, ह्याच्यासाठी म्हणून आम्ही एक 15 दिवस त्यांच्याजवळ पाठवले. सगळ्यांच्या ओळखी झाल्या पाहिजेत, एकमेकाची भीड मोडली पाहिजे, त्यासाठी तिला तिथं सोडलं. शूटिंगचा पहिला दिवस होता, ही काय आली नव्हती, मीच गेलो होतो. पहाटेच निघालेलो होतो. थंडीचे दिवस होते, मी 2 व्हीलरवर होतो, रिंकू त्यांच्याबरोबर गाडीत गेलेली होती. शूटच्या ठिकाणी गेलो, भरपूर गर्दी झालेली होती आणि शेजारी ऊस तोडणाऱ्या लोकांची गर्दी, शूटिंग पाहण्यासाठी मग परिसरातल्या लोकांची गर्दी. उद्घाटन वगैरे झालं आणि शूट चालू झालं. शूट चालू होताना त्या ठिकाणी एवढी गर्दी होती की ती गर्दी आणि तिचा पहिलाच अनुभव, त्यामुळे थोडं ते गोंधळल्यासारखं झालं. मग तिला किंवा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कॅमेऱ्याला फेस करायचं, एवढ्या लोकांच्या समोर करायचं, ते नृत्य करताना समोर नृत्य वगैरे त्यात काय अडचण येत नसते. पण हे पर्टिक्युलरली कॅमेरा त्या आपल्यावर धरलेला आहे, त्याच्याकडे बघायचं नाही, आपलं जे काय चालू आहे ते पूर्ण करायचं, त्या मोशनमध्ये त्या हावभावामध्ये करायचं, आवाज कमी जास्त, याचं तिला टेन्शन आलं असावं. त्या दिवशी रिटेक भरपूर झाले. मग असा क्षण आला की हे करेल का नाही, मला टेन्शन आलं. आणि मी शिक्षक म्हणून तिला एक शिक्षक माझ्यातला जागा झाला आणि तिला बाजूला आणि सांगितलं की या ठिकाणी कोणच नाही असं समजायचं, तुला जे सांगितलं त्या पद्धतीने करून दाखवायचं. पण त्यानंतर मला असं वाटलं, म्हणजे जाणवलं नाही की हिच्यामुळे जास्त रिटेक झाली. लाईट, कॅमेरा, बाकी टेक्निकल गोष्टींमुळे जास्त वेळा बऱ्यापैकी रिटेक झाले असावेत असं माझा अनुभव आहे. पहिला सीन कोणता होता तिचा पहिल्या दिवसाचा? पहिल्या दिवसाचा सीन म्हणजे ते शेतामध्ये जातात, ते प्रपोजचा मला वाटतं पहिला सीन होता का? प्रपोज करतो ती त्याला प्रपोज करतो सीन पहिला होता शेतामध्ये. बरोबर. ते थोडस डायलॉग थोडा किचकट मला वाटत होता, होलवावरी जावर वगैरे सगळं ते थोडं जमले पाहिजे तिचं.